श्रोतेहो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये ठसा उमटवणारे चित्रपट या मालेत आज ऐकूया प्रिया प्रभुदेसाई यांचा मयूराक्षी या चित्रपटाबद्दल लेख. मुलं कामानिमित्त परदेशी गेल्यानं एकाकी पडलेल्या वृद्धांची अनेकदा आबाळ होते. दोषाची सुई पुढील पिढीवर रोखली जाते. काही बाबतीत हे सत्य आहे, पण नेहमीच तरुण पिढी गुन्हेगार असते का, की बदललेल्या परिस्थितीचा हा अट्टळ भाग असतो? पंखात बळ आल्यावर डोळ्यात स्वप्न घेऊन पाखरं उडतात, कष्ट करतात, नवीन जागेमध्ये स्थिरावतात. पालकांच्या काळजीने अपराधी वाटलं तरी परत फिरणं तेवढं सोपं नसतं. त्यांच्या समस्या वेगळ्या, अपेक्षा वेगळ्या. त्यात कामाचा ताण, आर्थिक विवंचना, आयुष्यातील तणाव या गोष्टींची उत्तरं इथल्या जीवनपद्धतीत शोधता येत नाही. आधीच्या पिढीसाठी आपलं जग सोडून या वयात दुसरीकडे स्थिरावणं कठीण. इथलं हवामान, राहणीमान सगळंच वेगळं. त्याच्याशी जमवून घेणं त्यांना जमत नाही आणि मग अंतर पडणं अपरिहार्य होतं. अत्तनू घोष दिग्दर्शित मयूराक्षी हा बंगाली सिनेमा या प्रश्नाला हात घालतो. ही कथा आहे आर्यनील आणि त्याच्या वडिलांची, सुशोवनची. कथेचा नायक आर्यनील हा शिकागोमध्ये नोकरी करतो. घटस्फोट झाल्याने द्यावा लागणाऱ्या पोटगीचा भार, बोर्डिंगमध्ये असलेल्या मुलाच्या शिक्षणाचा आणि वडिलांचा आजारपणाचा खर्च ह्यामुळे परदेशात $1 देणारी नोकरी सोडणं कितीही वाटलं तरी अशक्य आहे. आर्यनीलचे वडील एकेकाळचे विद्वान प्राध्यापक. आता मात्र त्यांना विस्मरणाचा त्रास सुरू झाला आहे. डॉक्टरांशी बोलून वडिलांबाबत पुढचा निर्णय घेण्यासाठी आर्यनील भारतात येतो. सुशोवन मुलाला ओळखतात, पण त्यांच्यासाठी अजूनही तो कॉलेजमध्ये जाणारा मुलगा आहे. उलटलेला काळ त्यांच्या जाणीवेत नाही. मुलगा सुखी नाही हे जाणवतं, पण त्याचं कारण समजत नाही. भेटीत एवढं अंतर पडलं आहे. मधल्या काळात दोघांमध्ये किती बदल घडले आहेत ह्याची दोघांनाही जाणीव नाही. त्यांना आवडणारं संगीत, क्रिकेट, पुस्तकं याविषयी बोलून आर्यनील त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतो. जुन्या गोष्टी आठवताना त्यांना मयूराक्षी हे फक्त नाव आठवतं. तिला भेटण्याची त्यांची इच्छा असते. वडिलांच्या आयुष्यातला अनोळखी असलेला भाग जाणून घ्यावा म्हणून आर्यनील मयूराक्षीचा शोध घेतो. मयूराक्षी ही सुशोवनची विद्यार्थिनी असते. आपल्या मुलाशी तिचं लग्न व्हावं ही त्यांची इच्छा असते. आर्यनीलसाठी मात्र आता खूप उशीर झालेला असतो. वडिलांच्या मनातून हा विषय काढून टाकण्यासाठी तो मयूराक्षी मरण पावली असं सांगून हा कप्पाच बंद करतो. मयूराक्षी हे नदीचं नाव आणि जगण्याचं रूपक आहे. वादळात नदीच्या पाण्याचा वेग अनावर होतो, पण ते संपल्यावर तिचा प्रवाह शांततेने वाटचाल करतो. आयुष्य म्हणजे तरी काय? वादळात स्वतःला जिवंत ठेवून पुढे जायचा मार्ग शोधणं. आर्यनीलचे हे उद्गार सिनेमाची थीम आहे. वडिलांचा आजार बरा होणार नाही हे समजल्यावर आर्यनील मन घट्ट करून अमेरिकेला परततो. इथे आर्यनीलचे वडील अनेक दिवसांनी ब्रश घेऊन चित्र रंगवायला घेतात. पुढील काळ नवीन आव्हानं घेऊन येणार आहे हे दोघांनाही उमजतं. थोडं प्रेम आणि मायेचा स्पर्श. जोपर्यंत जाणीवा जागृत आहेत तोपर्यंत जगायला एवढं पुरेसं असतं. माणसाचा प्रवास एकटा आहे हे सर्वांना माहीत आहे. मग अशा जगास्तव काय कुढावं? हे अजिबात नकारार्थी नाही. सत्य स्वीकारून आपला मार्ग चालावा हे हा सिनेमा सांगतो. ठसा उमटवणारे चित्रपट या मालेमध्ये मयूराक्षी या चित्रपटाबद्दल प्रिया प्रभुदेसाई यांचा लेख आत्ताच आपण ऐकला. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं पूर्वा राणे यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर. आणि याचबरोबर आजचा कार्यक्रम संपला. पुन्हा भेटूया उद्याच्या भागात. नमस्कार.